नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2026चा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण यासाठी लागणारी कागदपत्रे पाहूयात. यासाठी आपल्याला लागणार आहे आपला फोन नंबर, ईमेल आय डी ज्यावरती आपल्याला OTP येणार आहे. 10वी-12वी प्रमाणपत्र, डी.एड मार्कलिस्ट, BA, MA आणि B.एड असाल तर त्याचं गुणपत्रक. त्याचबरोबर अपलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत 17 ते 53 KB साईजमधील आपला एक फोटो, एक सहीचा फोटो, एक ओळखीचा पुरावा. यामध्ये आपण पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता आणि त्या ठिकाणी दिलेला एक मजकूर लिहून स्वयंघोषणापत्र तयार करायचं आहे. ते स्वयंघोषणापत्र आपल्याला डाउनलोड करायचं आहे. हा फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपला जो ब्राउझर आहे तो ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MHA-TET आणि त्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपली जी पहिली लिंक दिसते MHA-TET, त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शिक्षक पात्रता परीक्षेचं जे होम पेज आहे ते होम पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळते आहे. मुखपृष्ठ आहे, जाहिरात पाहू शकता, परीक्षा शुल्क किती आहे पाहू शकता, परीक्षेशी संबंधित जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक पाहू शकता. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला उमेदवाराची नवीन नोंदणी ही जी टॅब दिसते ह्या टॅबवरती क्लिक करून आपल्याला नोंदणीच्या पेजवरती जायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा नवीन नोंदणीचा एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपल्याला एक युजर नेम तयार करायचा आहे. यामध्ये आपण नाव आणि आपल्या आडनावाचा उपयोग करून किंवा एखादा अंक वापरून सुद्धा युजर नेम तयार करू शकता. पहिल्या बॉक्समध्ये युजर नेम टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे. हा पासवर्डमध्ये आपल्याला अंक, कॅपिटल अक्षर, स्मॉल लेटर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा एक पासवर्ड या ठिकाणी तयार करा आणि तोच पासवर्ड त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये कन्फर्म पासवर्ड या टॅबमध्ये आपल्याला टाकून तो कन्फर्म करायचा आहे. म्हणजे दोन्ही पासवर्ड आपले एकमेकाशी बरोबर जुळायला हवेत. युजर नेम आणि पासवर्ड ही माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर आपल्याला लॉग इनसाठी यांचा उपयोग होणार आहे, त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर आपल्याला खालच्या बॉक्समध्ये यायचं आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला आपलं जे फर्स्ट नेम आहे हे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे आपलं नाव असेल त्याप्रमाणेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे. नावात बदल जरी असेल आता तरी तो जुन्या सर्टिफिकेटप्रमाणेच आपल्याला इथं नाव लिहायचं आहे. त्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव मधल्या भागामध्ये येईल आणि त्यानंतर लास्टच्या बॉक्समध्ये आपल्याला सरनेम म्हणजेच आडनाव लिहायचं आहे. ही माहिती सगळी काळजीपूर्वक योग्य स्पेलिंगमध्ये भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे ती एक ईमेल आय डी, ज्या ईमेल आय डीवर आपल्याला संपर्क केला जातो किंवा सर्व माहिती पाठवली जाते. ती ईमेल आय डी अचूकपणे त्या बॉक्समध्ये टाकायची आहे आणि शेवटच्या बॉक्समध्ये आपल्याला आपला फोन नंबर टाकून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP अचूकपणे या OTPच्या बॉक्समध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर OTP सबमिट करायचा आहे. सबमिट OTP केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा आपण भरलेली माहिती खात्री करण्यासाठी दिसून येईल. ही माहिती काळजीपूर्वक बघा. ही बरोबर असल्यास पुढे आपल्याला लॉग इन टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होतं. सर्व माहिती तपासून झाल्यावर लॉग इनवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला लॉग इन पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी जो आपण लॉग इन आय डी तयार केला होता तो लॉग इन आय डी आणि जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. जर आपण कदाचित डायरेक्ट बाहेर पडला तरी वरच्या टॅबमध्ये आपल्याला एक लॉग इनची लिंक दिसते. त्या लॉग इनच्या लिंकवरती जाऊन आपण उमेदवाराच्या लॉग इनवरती क्लिक करून हे पेजवरती येऊ शकतो आणि त्यानंतर आपण जी माहिती भरली होती ती माहिती टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा त्या खालील बॉक्समध्ये अचूकपणे भरायचं आहे. ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे फॉर्मचे ऑप्शन्स ओपन होतील. त्यामध्ये पहिला भाग आहे मुख्य पृष्ठ, त्यानंतर अर्जावरील माहिती भरा, त्यानंतर आहे परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा. अशा प्रकारचे हे टॅब या ठिकाणी दिसतात आहेत. आता मुख्य पृष्ठ म्हणजे जे पृष्ठ दिसतंय तेच आपलं मुख्य पृष्ठ आहे. त्यामध्ये आपल्याला काही माहिती भरायची नाही. आपल्याला आता माहिती भरायची आहे ती अर्जातील माहिती भरा या टॅबवरती क्लिक करून आणि त्यानंतर आपल्याला माहिती भरायला सुरुवात करायची आहे. अर्जावरील माहिती भरा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले जे पूर्ण नाव आहे ते ऑटोमॅटिक तिथं आलेलं दिसेल. त्यानंतर आपल्याला खालच्या बॉक्समध्ये आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर प्रत्येक बॉक्स आपल्याला काळजीपूर्वक सिलेक्ट करत भरत जायचं आहे. यामध्ये आपल्याला नावात जर बदल असल्यास
ऑप्शन आहे, म्हणजे ज्या महिलांचं लग्न झालं असेल त्यांच्या नावामध्ये बदल असेल तर ह्या बॉक्समधून आपल्याला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर त्याच्या खालील बॉक्समध्ये आपल्याला कॉन्टॅक्टचे डिटेल्स म्हणजे ईमेल आय डी, फोन नंबर ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये जो ड्रॉपडाऊन मेनू आहे त्यामधून आपल्याला जी आपली जन्मतारीख आहे ती जन्मतारीख काळजीपूर्वक भरायची आहे. यामध्ये सर्वात प्रथम वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला जो ज्या महिन्यामध्ये आपला जन्म झाला असेल तो महिना आणि त्यानंतर तारीख, अशा प्रकारे आपण ही सगळी माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जन्मतारीख भरल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार नंबर भरायचा आहे. आधार नंबर आपल्याकडं जो आहे तो आधार नंबर टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला जे लिंग आहे मेल फिमेल ते योग्य तिथं भरायचं आहे. त्यानंतर जर आपली पण जी कास्ट कॅटेगरी आहे SC ST NT OBC जनरल जी काय असेल ती सिलेक्ट करा. जर आपण कास्टमध्ये असाल तर आपल्याला तिथं आपल्या जातीच्या प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांक हे 2 माहिती भरायची आहे आणि ती 2 माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन फॉर्म ओपन होतो. संपर्कासाठीची जी माहिती आहे ती आपल्याला म्हणजे आपला सर्व ॲड्रेस यामध्ये भरायचा आहे. त्यामध्ये आपलं घर नंबर, गल्ली नंबर जे काही असेल ते, त्यानंतर आपल्या गावाचं नाव, त्यानंतर आपल्याला ड्रॉपडाऊनमधून जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्या इथं जे राज्य आहे ते राज्य येते. त्यानंतर जी आपली पिनकोड असेल, तालुका असेल, ही सगळी माहिती भरायची आहे. आणि जर त्या ठिकाणी आपल्याला 2 ॲड्रेस आहेत. एक कायमस्वरूपी ॲड्रेस आणि एक पत्रव्यवहाराचा ॲड्रेस जो आहे. त्यामध्ये दोन्ही जर सेम असतील तर त्या पत्रव्यवहाराच्या ॲड्रेसच्या समोरच्या बॉक्सला टिक करा. तो या बॉक्सला टिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती जशीच्या तशी पुढच्या भागामध्ये येईल. ही सगळी कॉन्टॅक्ट डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. संपर्कासाठीच्या माहितीचा फॉर्म भरल्यानंतर आपल्यासमोर शैक्षणिक माहितीचा फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपल्याला आवश्यक जी कागदपत्रं आहेत, सुरुवातीला सांगितलेली ती सर्व कागदपत्रे जवळ घ्यायला लागतील आणि त्यानंतर आपल्याला ही सर्व जी माहिती आहे ही सर्व माहिती भरता येईल. यामध्ये आपल्याला 10वी 12वी D.Ed, जर BA MA असाल तर या दोन्ही हे ऑप्शन आपल्याला भरण्यासाठी आहेत. मात्र आपल्याला कंपल्सरी 10वी 12वी आणि D.Ed ही माहिती भरायची आहे किंवा B.Ed असेल तर B.Ed ही माहिती संपूर्णपणे आपल्याला भरायची आहे. तर सर्वात प्रथम आपण 10वीची माहिती भरूया. यामध्ये आपल्याला लागणार आहे तो प्रमाणपत्र क्रमांक. आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जो प्रमाणपत्र क्रमांक आहे तो प्रमाणपत्र क्रमांक पहिल्या बॉक्समध्ये भरा. त्यानंतर आपला सीट नंबर, बैठक क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर आपलं जे बोर्ड असेल त्या बोर्डाचं अचूकपणे नाव नोंदवा. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष आपल्या सर्टिफिकेटवर मिळेल ते सुद्धा भरा. त्यानंतर आपल्याला मिळालेले गुण आणि एकूण गुण अशा प्रकारची माहिती जशी 10वीची आहे तशीच आपल्याला 12वीची माहिती भरायची आहे. त्याच्या खालील बॉक्समध्ये आपल्याला पदवीची माहिती भरायची आहे. जर आपले BA BCom BSc झालं असेल तर योग्य ऑप्शनमध्ये आपल्याला त्या पदवीची संपूर्ण माहिती त्याच प्रकारे भरायची आहे. तिथं निकाल आपण लास्ट इयरला असाल तर लास्ट इयरसुद्धा ऑप्शन आहे. नसेल तर आपण पास असाल तर पासड करून त्या विद्यापीठाचं नाव, मिळालेले गुण आणि एकूण गुण भरायचे आहेत. त्याचप्रमाणे जर आपण पदव्युत्तर पदवी पास असाल तर तीसुद्धा माहिती आपल्याला त्याच प्रकारे व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे. ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर तिथं व्यावसायिक पदविका शिक्षणक्रम जो आहे त्याची माहिती भरायची आहे. त्यासाठी 1 ते 5साठी आपल्याला D.Edची माहिती कंपल्सरी भरायची आहे. दोन्हीपैकी एक परीक्षेची माहिती आपल्याला भरावीच लागणार आहे. तर आपण D.Edची माहितीसुद्धा त्याच प्रकारे भरायची आहे. ऑप्शनमधून जो अभ्यासक्रम आपण पूर्ण केला असेल त्यावरती क्लिक करून तो सिलेक्ट करा. त्यामध्ये DTED D.Ed वगैरे असे आपले ऑप्शन आहेत, तो सिलेक्ट करा. त्यानंतर आपण पास आहात की लास्ट इयरला आहात तर पासड हा ऑप्शन मी तिथं सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या जो विद्यापीठ आपण बोर्ड आहे त्या बोर्डाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर जी मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी ही सगळी माहिती त्या ठिकाणी अचूकप्रमाणे नोंदवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला B.Edची माहिती, जर आपण B.Ed असाल तर B.Edची माहितीसुद्धा त्याखाली नोंदवायची असेल. नसेल तर तो टिक बॉक्स आहे तो टिक न करता आहे तशी ब्लॅकमध्ये माहिती ठेवा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. शैक्षणिक माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला परीक्षेसंदर्भातील माहिती भरण्यासाठीचा फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम परीक्षा केंद्र सिलेक्ट करायचे आहे. पेपर 1 की पेपर 2 देणार आहात किंवा पेपर 1, 2 दोन्ही देणार असाल तर पेपर 2साठी आपल्याला विषय सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर परीक्षेचं
माध्यम निवडायचं आहे. जर आपण मराठी माध्यम निवडलं तर प्रथम भाषा मराठी आणि द्वितीय भाषा इंग्रजी आपल्याला सिलेक्ट करावी लागते. आणि जर आपण जे माध्यम आहे ते हिंदी निवडलं तर त्यानंतर आपल्याला प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा मराठी अशा प्रकारे ऑप्शन निवडता येतील. आपल्या सोयीनुसार योग्य तो ऑप्शन त्यामध्ये आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर दिव्यांगासंदर्भातली माहिती आहे. आपण दिव्यांग असाल तर येस नो, माजी सैनिक असाल तर येस नो. त्यानंतर मागे जो परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला होता 2018मध्ये, त्या गैरप्रकारामधल्या यादीमध्ये आपलं नाव नाही अशा प्रकारची इथं एक सूचना आहे. त्या सूचनेला टिक करायचं आहे. म्हणजे त्या जो प्रकार घडला होता गैरप्रकार त्यामध्ये जी यादी विद्यार्थ्यांची जाहीर केली होती त्यामध्ये माझं नाव आहे की नाही याबाबतचा तो टिक. तर आपल्याला जुळा भाऊ किंवा बहीण आहे किंवा नाही यापैकी योग्य ऑप्शन तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर उमेदवार शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे का, म्हणजे आपण सध्या नोकरीमध्ये आहात का, त्याची संपूर्ण माहिती असाल तर यस, नसेल तर नाही, असल्यास आपला जिल्हा. त्यानंतर कोणत्या पदावर कार्यरत आहात, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ही जी संपूर्ण माहिती आहे ती संपूर्ण माहिती त्या ऑप्शननुसार योग्य ती भरा. नसल्यास नाही केल्यानंतर सगळे पुढचे ब्लॉक जे आहेत ते ब्लॅकमध्ये होतात. असल्यास होय केल्यानंतर आपल्याला जिथं आपण कार्यरत असाल त्या ठिकाणाची माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक ओळखीचा पुरावा इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड, जोही ऑप्शन निवडाल तो सिलेक्ट करा आणि त्याचा नंबर आपल्याला पुढच्या बॉक्समध्ये द्यायचा आहे. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर द्या, आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नंबर द्या, वोटिंग कार्ड असेल तर वोटिंग कार्ड नंबर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला शेवटचा जो फॉर्मचा भाग आहे तो जे आपल्याला आवश्यक कागद आहे ते अपलोड करण्याचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला एक स्वयंघोषणापत्र दिलं आहे. हे स्वयंघोषणापत्र मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषामध्ये आहे. हे स्वयंघोषणापत्र आपण एका कोऱ्या कागदावरती स्वतःच्या हस्ताक्षरात पूर्ण लिहायचं आहे. हे पूर्ण लिहून झाल्यानंतर त्या स्वयंघोषणाच्या पत्राच्या खाली आपली सही आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा उमटवायचा आहे. ही माहिती व्यवस्थित लिहून ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा जो कागद आहे हा पुन्हा स्कॅन करून किंवा फोटो काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला त्याखाली ऑप्शनमध्ये अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे हे लिहून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्याला एक फोटो आपला अपलोड करायचा आहे. त्या फोटोची साईज 17 KB ते 53 KBच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या सहीचा एक फोटो अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर ओळखीचा पुरावा जो आपण मागे दिला होता त्या ओळखीच्या पुराव्याचा एक फोटो आणि आपण तयार केलेलं स्वयंघोषणापत्र, ही संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. फक्त एवढीच डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. 10वी 12वी D.Ed B.Ed यांची फक्त आपल्याला जी गुणांची माहिती आहे ती फक्त भरायची आहे. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपला फॉर्म भरण्याची ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढे प्रिव्ह्यू, सेव्ह अँड प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जी भरलेली सगळी माहिती आपल्याला तपासण्यासाठी उपलब्ध होते. ही जर तिच्यामध्ये जर काही चूक झाली असेल, काही बदल करायचा असेल तर तो आपण करू शकता. नसल्यास आपण ती फायनल करून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला जे परीक्षेचं पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे. पेमेंट करून फॉर्मची प्रिंट काढून घेतल्यानंतर आपली फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे आपण या पहिल्या टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यानंतर लॉग इन कसं करायचं आणि त्यानंतर फॉर्मची प्रत्येक टप्प्यामध्ये कशी माहिती भरायची याविषयीची माहिती पाहिली. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेमेंट कसे करायचं याविषयीची माहिती पाहूयात. धन्यवाद.